श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं रेखास लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. तर कशा आहात मंडळी? मजेत आहात ना? तर मी तर एकदम मजेत आहे. झालेली आहे आपली दिवसाला सुरुवात. आणि आज आहे ना, मला बनवायची होती मेथीची भाजी. तुम्ही तर पाहिलेलेच असेल की मी मेथीची भाजी निवडून ठेवलेली होती, पण आज मेथीची भाजी बनवायची होती. आज आहे शुक्रवार आणि हा व्हिडिओ तुम्हाला शुक्रवारचा शनिवारी येणार आहे. तर आज मेथीची भाजी बनवायची होती. म्हणजे सकाळचं आता 7:30 वाजलेले आहेत. चहा पाणी यांचं करून झालेलं आहे आणि बाकीचे आता स्वयंपाक मात्र राहिला होता. आणि सकाळचे डबे आज थोडासा लेट होता. म्हणजे आज 8पर्यंत डबे पाहिजे होते. कधी 7पर्यंत पाहिजे असतात, कधी कधी तर 6पर्यंतही पाहिजे असतात, पण आज थोडासा लेट होता. 8पर्यंत पाहिजे होती. तर आता 7:30 वाजलेले आहेत. तर आता पटकन मेथीची भाजी बनवून घेणार आहे. आणि पीठ मळून ठेवलेलं आहे एकीकडं. तर त्याच्या चपात्याही बनवून घ्यायच्या आहेत. पीठ कसं ना 1-2 मिनटं भिजलं ना की मग त्याच्या चपात्या खूप छान येतात. तर काही ठिकाणी चपात्याला पोळ्या म्हणतात, पण मी मात्र चपात्या म्हणते. मग पोळी मी फक्त पुरणाच्या पोळीलाच म्हणते. आणि जे की मग मला समजतही नाही, काही ठिकाणी पोळ्या म्हणतात. तर मला पोळी बोलले का असं वाटतं की पुरणाची पोळीच की काय. तर झटपट अशी भाजी बनवून घेत आहे. मेथीची भाजी आहे ना, जास्त काही वेळ लागत नाही, बनवायला वेळ लागत नाही, शिजायला वेळ लागत नाही, एकदम अशी पटकन होते. तर त्यामुळं जेवढं उशिरा जरी केली तरी, आणि अशी काही नाही कच्ची खातात, तर तेवढी शिजवायची वगैरे गरज नाही. आणि कुठलीच भाजी अशी जास्त प्रमाणामध्ये नाही शिजवायला पाहिजे. तर मी तर तसंच करत असे, थोडीशी म्हणजे मीडियम. 100% कधीच भाजी शिजवत नाही मी. म्हणजे भाजी बरं का मेथीची वगैरे असेल तर, नाही तर पण डाळीचं काही नाही, डाळ तुम्ही शिजवू शकता. पण मेथीची भाजी वगैरे असेल ना तर 80% शिजवायची, फक्त 20% तशी ठेवायची, म्हणजे छान लागते. आणि खूप पाणी वगैरे अजिबात काही टाकत नाही. आणि सुकी भाजी करणार आहे, पाणी वगैरे अजिबात नाही, फक्त पाण्याचा थोडासा शिंतोडा मारून घेतलेला आहे. तर तुम्हाला प्रश्न असेल पडला असेल ह्या भाजीमध्ये काय काय टाकलं, तर मी सांगते तुम्हाला. तेल टाकलेलं आहे, थोडीशी जिरी टाकली, 1 चम्मच मोहरी टाकलेली आहे, ती छान तडतड दिली. त्यानंतर मध्ये मेथीची भाजी आपण निवडून धुवून घेतली होती ती भाजी, ती टाकलेली आहे त्यामध्ये. आणि नंतर घातलेलं आहे थोडंसं मीठ आणि थोडीशी अगदी मुगाची डाळ, अगदी थोडीशी घातलेली आहे, खूप काही जास्त नाही. आणि त्याला छान परतून घेतलेलं आहे. पण नंतर टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ आणि अबडधोबड म्हणजे थोडंसं जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट हे टाकलेलं आहे. आणि हिरवी मिरची टाकली आणि थोडंसं लसूण, म्हणजे ठेचा थोडासा बनवून टाकलेला आहे हिरव्या मिरचीचा, कारण लाल मिरचीची छान लागते, पण मला जास्त हिरव्या मिरचीची आवडते त्यामुळं. आणि पाहू शकता आता इकडं भाजी पलीकडे ठेवून घेतली आणि चपात्या राहिल्या होत्या बनवायच्या. तर आता इकडं पटकन चपात्या, म्हणजे दोन्हीकडं करून घेतलं ना पटकन होतं. म्हणजे उशिरा जरी उठलं ना तर बरोबर होऊन जाईल माझं. तर चपात्या बनवून झाल्या की मग ह्यांना नाश्त्याला द्यायचं. आणि आज नाश्त्यासाठी वेगळं काही केलं नव्हतं, कारण ह्यांनाही मेथीची भाजी आवडते. तर त्यांनी सांगितलं होतं काहीच करू नको म्हणून. आणि सकाळी खूप घाई असली, गडबड असली की कधी होतही नाही. मग आज ह्यांना फक्त भाजी आणि हीच भाजी आणि चपाती देणार आहे नाश्त्यासाठी. तर ह्यांची चाललेली आहे देवपूजा आणि मी करत होते स्वयंपाक. म्हणजे दोघांची कामं ठरलेली असतात. नित्यसेवा मी करते, पण देवपूजा कधीतरीच, म्हणजे ह्यांना जर वेळ नसेल तर देवपूजा माझ्याकडे असते, नाही तर देवपूजा हेच करतात रोजची. आणि रोज मी इकडं स्वयंपाक करत असते तोपर्यंत त्यांची देवपूजा वगैरे होऊन जाते. तर असं जर केलं ना आपण तर सगळी कामं पटापटा होतात. आणि जो रिकामा वेळ आहे त्यामध्ये बाकीची कामं करायलाही आपल्याला वेळ भेटतो. आणि यूट्यूबचं म्हणाल तर यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे बनवायचे, त्यालाही वेगळा वेळ द्यायला लागतो आपल्याला. तर असे त्यामुळं जेवढं होईल तेवढं सकाळची कामं सकाळीच करून घेतली की खूप लवकर होतातही लवकर. आणि मग आपला बराच वेळ रिकामा भेटतो. आणि अशात तर काय चाललं आहे ना माझं, म्हणजे बाकीची दुसरीही कामं आहेत. तर त्यामुळं जास्त वेळ मला स्वतःसाठी अजिबात आता वेळच भेटत नाही. दिवस असा कुंकड जातो आणि कुंकड निघतो, काही हे लागना, तपास लागना, वेळ भेटत नाही मला. म्हणजे माझ्या आवडीनिवडी काही जपायची असेल त्याला वेळ अजिबात भेटत नाही. आणि आता उद्या आहे शनिवार, म्हणजे आता उद्या एक्स्ट्राचीच कामं असणार. म्हणजे सुट्टी असेल की असं वाटतं की सुट्टी आहे, पण नाही, सुट्टीच्या दिवशी तर एक्स्ट्राची कामं, कारण हे घरी असतात, मुलं घरी असतात आणि सगळीच कामं एक्स्ट्राची. काम काय माहिती, रविवार म्हणलं ना की मला तर ना असं वाटतं की रविवार नकोच यायला, मी खरं सांगते. म्हणजे सुट्टी असते, पण सगळ्यांना सुट्टी असते, पण म्हणजे प्रत्येक गृहिणीचं काम आहे ना डबल वाढतं. आणि आसपासचा आवाज तुम्हाला खूप येत असेल, कारण आहे ना कामं खूप चालू आहेत आमच्या इकडं आसपास बाजूला. तर त्या मशनीचा आवाज दिवसभर हेच आहे, गर 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 नुसता आवाज येत राहतो. तर चला असू द्या, हे काय प्रत्येक घरामध्येच असणार आहे. तुमचं कसं असतं रुटीन, असंच असेल ना माझ्यासारखंच. आणि मी ह्यांचं चाललेलं आहे बरं का, जेवणाचं चाललेलं आहे, ह्यांच्या दुपारच्या डब्याचीच सोय चाललेली आहे. आणि मी अजून स्वतःला फक्त पाणीही घेतलेलं नाही आहे, फक्त आंघोळ वगैरे झालेली आहे माझी. पाणी नाही, चहा नाही अजिबात. हे गेल्याच्या नंतर माझा टायमिंग असतो, मी 9ला, म्हणजे 9पर्यंत हे जातात सगळे. तर 9ला मी थोडीशी फ्री होते आणि 9ला मग माझं असतं म्हणजे स्वतःकडे लक्ष द्यायचं ते 9च्या नंतर. तिथून पुढं गरम पाणी प्यायचं,
चहा काही नाही घेतला तर घेते. आता तर श्रावण महिना आहे, तर आता श्रावण महिन्यामध्ये चहा बंद आहे, कारण चहाची मला तलप वगैरे नाही आहे, तुम्हाला पहिलेही सांगितलेलं आहे. तर काही खाण्यासाठी मी फक्त चहा घेत असते, म्हणजे काही खाण्यासाठी म्हणजे टोस्ट, बिस्किट, खारी. तर आता सध्या महिना आहे, उपवास आहे, त्यामुळे ते खायचं नाही, त्यामुळे मी त्या चहाकडे अजिबात लक्ष देत नाही. हा कोमट पाणीमध्ये मी रोज घेत असते, सकाळी घेते आणि संध्याकाळी झोपताना घेते. झोपताना म्हणजे संध्याकाळी आपली लाईव्ह चालू असते ना, तेव्हाच पाणी घेते. जेव्हा पाणी घेते, जर पाणी घेतलं तरच मला रात्रीची झोप लागते, कोमट पाणी नाही तर मला अजिबात झोप येत नाही. तुम्ही म्हणता ही काय अवघडच सवय आहे, पण मला ती सवय झाली आहे. जेव्हा मी पाणी, ज्या दिवशी मला जाणवलं आहे की ज्या दिवशी मी पाणी घेत नाही ना, त्या दिवशी मला अशी पुरेपूर झोप लागत नाही आहे. त्यामुळे संध्याकाळीही मी कोमट पाणी घेते आणि सकाळचंही घेते. आणि काय झालं ना, ह्यांच्याशी गप्पा मारत माझी एक चपाती पूर्णपणे पूर्णच करपली. ह्यांना बोलले मी, ते मला बोलतात जेवायला दे. ह्यांना जेवायला दिलं, ह्यांना म्हणलं तुम्ही करपलेली चपाती खाऊन घ्या. हे बोलतात का बरं करपली चपाती? म्हणलं तुमच्याशी गप्पा मारत माझी चपाती करपून गेली, आणि जी करपलेली चपाती होती मग ह्यांना दिली. हे नको बोलत होते, पण मी म्हणलं मी पण नाही खाणार, तुम्हालाच खायला लागणार आहे. त्यावरनं दोघांचे चांगले 5 मिनटं वाद झाले, आणि नंतर फायनली मी चपाती त्यांना दिली खायला. थोडीशी, जास्त काही नाही, पण करपली होती. यांच्यासोबत काहीतरी झालं तर दोघांचं आमच्या, आणि करपली माझी ती चपाती. तर चला, फायनली उरकलेलं आहे माझं, आणि मी आता जाणार आहे एके ठिकाणी. तर चला, तुम्हालाही घेऊन जाणार आहे. तर आता आहेत ना, रात्रीचा टाईम आहे बरं का, दिवसभर. तर लाडूबाई माझी झोपलेली आहे. लाडूला चल म्हटलं तर लाडू काय माझ्यासोबत यायला तयार नाही आहे, त्यामुळे मी आता लाडूला घरी सोडून जाणार आहे. आणि तुम्हालाही खूप छान मज्जा येणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघायचा आहे आणि माझ्यासोबत चला. आणि आत्ता वाजलेले आहेत बघा रात्रीचे 7 वाजले असेल किंवा 7:15 एवढा टाईम झालेला आहे. तर मला आता घरी यायला कमीत कमी 11, 11:30 किंवा जास्तीत जास्त 12ही वाजू शकतात. तर चला, मी आता ज्या ठिकाणी जाणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जाते. मैंने कब बोला?
तर हे आहे सिद्धेश्वराचं मंदिर आणि एवढं छान वाटत होतं ना. आता वाजलेले आहेत रात्रीचे 10 आणि मंदिरामध्ये अजूनही थोडीफार गर्दी होती, खूप काही जास्त नव्हती, पण एवढं सुंदर दर्शन झालं ना आमचं. जेवढं उशिरा येईल ना रात्रीचं तेवढं छान दर्शन होतं. तर एकदम असं निवांत. माझी तरी इच्छाच नव्हती घरी जायची, पण कसं आहे अजून प्रवास करायचा आहे, तर बसले होते निवांत आणि हे सोबत होते. लाडू मात्र आली नव्हती. तरी पाहू शकता बघा, एकदम शांत वातावरण होतं मंदिरामध्ये. एवढं छान वाटत होतं ना आणि एकदम असं गर्दी तेवढी नव्हती. तर तुम्हाला आतमध्ये दाखवते. ही बघा, घ्या तुम्ही सर्वांनी सिद्धेश्वराचं दर्शन, कारण मी घेत आहे. मी अगोदर बाहेर बसली होती, थोडीशी गर्दी होती त्यामुळं, आणि मी परत आले. तर हा मुलगा होता, तो खूप असं म्हणजे कोणी ध्यान करत होतं, कोणी हे करत होतं. म्हणजे श्रद्धा बघा सर्वांचीच असते की नाही देवावरती, म्हणजे सर्वांचा विश्वास आहे. हे बघून छान वाटतं की जे आत्ताची नवीन पिढी आहे तीही खूप म्हणजे भक्तिमय वातावरण झालेलं आहे. आता सगळ्यांना म्हणजे जाणीव आहे की आपल्याला करायला पाहिजे, योग्य तो मार्ग हे करायला पाहिजे. तर छान वाटलं मला त्या मुलांचं बघून. कौतुक वाटत होतं की खरंच म्हणजे असं एकदम ध्यानामध्ये बसलेले होते, सेवा करत होते, पूजा करत होते. आणि हे पाहू शकता इकडं मात्र माऊलीची आरती चालू होती आणि एवढा गर्दा होता ना, एवढा गर्दा, खूपच गर्दा होता म्हणजे. तर आरती आहे ना 8, 8:30 किंवा 9च्या दरम्यान या टायमाला आरती असते. तर मी आले लवकर होते, पण मग दर्शन वगैरे करत कारण मी आरतीला थांबले नाही, कारण मला बाकीचे इकडचे दर्शन वगैरे घ्यायचे होते. त्यामुळं तुम्ही मात्र सर्वांनी दर्शन घ्यायचं आहे. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करायचा आहे. तर तुम्हाला आता ओरिजिनल साऊंडमध्येच व्हिडिओ येणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी काय काय केलं, काय काय नाही तुम्हाला जाणवेल, समजेल. आणि आता सध्या काय आहे ना आळंदीमध्ये रक्षाबंधनच्या त्या दिवशी 15 ऑगस्टच्या त्या दिवशी आहे ना की माऊलीचं सुवर्ण कळस बसवायचा आहे 11 किलो ह्याचा. तर देणगी देणं चालू आहे मंदिरामध्ये. तर मला ती देणगी द्यायची होती, कारण फुलाची पाकळी आपल्याच्यानं खूप जास्त काही देणं शक्य नाही आहे, पण जेवढं आपल्याच्यानं शक्य आहे तेवढं द्यायला काय हरकत आहे. यासाठीही मेन मंदिरामध्ये आले होते मी. आणि तुमची कोणाची इच्छा असेल तर तुम्हीही करू शकता, ऑनलाईनही देता येत आहेत. आणि जर तुम्हाला वैयक्तिक असेल जवळ, तर तुम्ही स्वतःही मंदिरामध्ये जाऊन देऊ शकता. कारण संजीवनी समाधीचं जे आहे ना सुवर्ण कळसची स्थापना आहे, म्हणजे बसवणार आहेत कळस, तर त्यासाठी आहे मंदिरामध्ये. तर चला, असं ज्याची त्याची इच्छा, तुम्हाला जर झालं शक्य तर नक्कीच द्या. किती देऊ शकता, असं नाही की बाबा खूपच जास्त, तुम्ही 101 रुपयापासून देऊ शकता. तर चला, असो, घ्या तुम्ही ही दर्शन. झालंय माझं, आता बसले निवांत. आता वाजले रात्रीचे 11. मस्त छानपैकी दर्शन झाले. उशीर आली, आरती चालू होती आणि अचानक ठरलं माझं काही. मस्त दर्शन झाले आणि देणगी चालू आहे. जे काय आपल्याला घडत म्हणजे सुवर्ण दिवस व्हायचा आहे ना कळस, त्याची देणगी चालू आहे. जे आपल्याला घडत ते आपण देऊ शकतो. तर हा बघा रात्रीचा नजारा असा असतो मंदिरामध्ये. एकदम भक्तिमय वातावरण असतं. तर तुम्ही सर्वांनी माऊलीचं दर्शन घ्या. एवढं लांबून शूट केलेलं आहे मी, एवढं काय तुम्हाला क्लिअर दाखवू शकत नाही, पण आरतीचा टाईम होता आणि बघा आरती अशी असते माऊलीची, खूप छान असतं. जवळ जर तुम्ही असाल तर नक्की तुम्ही मंदिरात भेट द्या, खूप छान वाटतं. तर फायनली माझं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता मी निघाली आली आहे परतीच्या वारीसाठी. रात्रीचं खूप उशीर झालेला आहे मला. तर चला, असू द्या. तर तुम्ही छान दर्शन घ्या आणि व्हिडिओ आता मी इथंच थांबवणार आहे. तुम्हाला मात्र व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करायचं आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे. तुम्ही कधी आळंदीला आलेले आहेत का दर्शनासाठी, हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा. कोणी रात्रीचं येऊन दर्शन घेतलेलं आहे हे सांगायला सर्वांना.